आणि आता बातमी अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये जनाक्रोश आंदोलन करण्यात आलेले आहे। यामध्ये सत्यजित तांबे आणि जयश्री थोरात यांनी प्रांत कार्यालयासमोर ठिय्या मांडला। जयश्री थोरात आपल्या लेकराला कडेवर घेऊनच या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। दरम्यान बिबट्या मुक्त संगमनेर करा अशी या आंदोलकांची मागणी आहे। संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय। आपण पाहतोय ही दोन दृश्य, सत्यजित तांबे आणि जयश्री थोरात हे प्रांत कार्यालयासमोर ठिय्या मांडून बसलेले आहेत। बिबट्या मुक्त संगमनेर करा अशी त्यांची मागणी आहे। दुसरीकडे जयश्री थोरात या आपल्या बाळाला कडेवर घेऊनच या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। एका लेकराला त्या कडेवर घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। एका 4 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानंतर हे आंदोलन केलं जात आहे। त्यांची संख्या वाढली पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी सापडलं पाहिजे। जर नरभक्षक असतील तर त्यांना ठार मारण्याचे आदेश दिले पाहिजे। जसं कोपरगावमध्ये आता आपण पाहिलं 2-3 दिवसापूर्वी एक बिबट्याला ठार मारण्यात यश आलं। असे आपल्याला कठोर निर्णय आता घ्यावा लागतील। शेवटी माणूस जगला पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे। आणि बिबट्यांची संख्या आता इतकी मोठी झालेली आहे की तो शेड्यूल 1 मधला प्राणी आता राहिलेलाच नाहीये। शेड्यूल 1 मधला प्राणी म्हणजे कोणता, जो दुर्मिळ आहे, त्याची संख्या वाढवण्यासाठी वाघ असतील यांच्या संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न होत असतात। पण आता बिबटे इतके झालेत की आमच्या तालुक्यात किमान 100-150 बिबटे असतील अशी प्राथमिक अंदाज आमचा आहे। त्याच्यापेक्षा जास्त पत्रकार परिषद होणार आहे। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तारखा जाहीर होणार आहेत। शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुद्धा ही पत्रकार परिषद होत असल्याचं कळत आहे। आपण पाहतोय सध्याची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी। राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। महापालिका निवडणुकांची घोषणा या पत्रकार परिषदेमध्ये होऊ शकते। त्यामुळे कोणकोणत्या निवडणुका जाहीर होऊ शकतात ते आपण पाहणार आहोत। मात्र सध्याच्या या 2 घडामोडी आपण पाहतोय। 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे। दुसरीकडे त्या पार्श्वभूमीवर आता खरं तर सगळीकडून तयारी सुरू झालेली आहे। सगळ्या पक्षांची तयारी सुरू आहे। पालिकेच्या निवडणुका जाहीर होणार। MMRDA रिजन, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, वसई विरार, भिवंडी, पनवेल, मीरा भाईंदर, उल्हासनगर। पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, इचलकरंजी। उत्तर महाराष्ट्र, नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, मालेगाव। मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, वाघाळा, परभणी, जालना। विदर्भ, नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर। ज्या निवडणूक आयोगाच्या इलेक्टोरल रोल्सवर, ड्राफ्ट रोल्सवर आम्ही आक्षेप घेतले होते, लाखोमध्ये आक्षेप घेतले होते, त्याचं उत्तर अजून तरी आलेलं नाहीये। आत्तापर्यंत म्हणजे साधारणपणे 12:30 पर्यंत तरी त्यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयातून फायनल रोल कोणाच्या हाती गेलेला नाही। म्हणजे हे फायनल रोल येणार कधी? आणि आज निवडणुका घोषित झाल्यानंतर फायनल रोलमध्ये देखील लाखो चुका असतील तर नेमकं सोडवणार कोण हा एक विषय झालाच, तो आम्ही मार्गी लावू। अनेक वर्षांपासून या सगळ्या निवडणुका प्रलंबित आहेत। नवी मुंबई सारख्या तर महापालिकांचं तर अशी परिस्थिती आहे की 5-5, 6-6 वर्ष झालेली आहेत की त्या निवडणुका प्रलंबित आहेत। आणि प्रशासक राजमध्ये शहरांचं कसं नुकसान होतं हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे। आणि म्हणून लवकरात लवकर निवडणुका झाल्या पाहिजे आणि लवकरात लवकर लोकांमधून निवडून आलेले नगरसेवक, महापौर हे सगळे लोक त्या ठिकाणी बसले पाहिजे, जेणेकरून शहरांचा कारभार चांगल्या पद्धतीने होऊ शकतो। हे होत असताना एवढीच एक माफक अपेक्षा आहे की निवडणूक आयोगाने नवीन काही त्याच्यामध्ये परिपत्रकं काढून गोंधळ अजून निर्माण करू नये। आज कदाचित फक्त महानगरपालिकेच्या निवडणुकीची शक्यता दिसते। निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक करण्याची इच्छा ही भाजपची आणि निवडणूक आयोगाची नाही आहे। आज भाजप आणि निवडणूक आयोग दोघेही वेगळे नाही। जर ह्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने झालेल्या नाही, निष्पक्ष पद्धतीने झाल्या नाही तर BJPचं पतन होईल। पण हे होत असताना या देशाची लोकशाही आणि देशाचं संविधान हे सुद्धा अडचणीत आलेलं आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही आता पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती आहे। दुपारी 3 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत। निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेपूर्वी शिंदेंचीही पत्रकार परिषद होणार आहे। त्यामुळे शिंदे काय बोलतात ते पाहणं आता महत्त्वाचं असेल। आपण पाहतोय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वेगवान घडामोडी सध्या घडत आहेत।